तर मराठा मोर्चा संदर्भातले आज दिवसभरातले हे सर्व मोठे अपडेट्स आपण पाहिले आणि यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातल्या 9 बातम्या। मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मुंबईकडे न येण्याची अधिकाऱ्यांची विनंती, तर अध्यादेश न मिळाल्यास मुंबईमध्ये येणारच, जरांगे ठाम। 54 लाखापैकी 37 लाख लोकांना प्रमाणपत्रांचं वाटप, शिष्टमंडळानं पत्र दिल्याची जरांगेंची माहिती। त्यांच्या वंशावळी जुळवण्याचं काम सुरू, ज्या लोकांना प्रमाणपत्र दिलं त्यांचा डेटा मागितल्याची जरांगेंची माहिती। 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या। त्यांनी 37 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केलेत। तुम्ही ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिलेत त्याच्या नावासह आम्हाला डाटा द्या। इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। काही मागणी असेल त्याबद्दल आतापर्यंत मी नेहमी सकारात्मकच मत व्यक्त केलं आहे। मी वेळोवेळी जाहीरपणे भाष्य केले, घटनात्मकदृष्ट्या टिकेल असं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे। मराठा तरुणाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातला मराठा झाडून मुंबई गाठेल, जरांगेंचा सरकारला इशारा। मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी वेळोवेळी जरांगेंशी बोलतायत। चर्चेतूनच तोडगा निघत असतो, जरांगेंच्या मोर्चावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतायत। मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे। 54 लाख नव्हे तर 57 लाख नोंदी मिळाल्या आहेत। प्रमाणपत्र वाटप सुरू, त्यांच्या कुटुंबांनाही अर्ज करणं गरजेचं, ही आपली गरज, जरांगेंची माहिती। 1 लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहे। आता ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला जर द्यायचं असलं तर त्या परिवाराने अर्ज करणं सुद्धा गरजेचं, ती सुद्धा आपली जबाबदारी आहे, आपल्याला सावध राहावं लागणार आहे। मराठा आरक्षणाच्या मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। 37 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, 50 लाखांपेक्षा जास्त प्रमाणपत्रांचं वाटप करणार, केसरकरांची माहिती। पाटीलांच्या सर्व मागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत। आतापर्यंत आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता ही नवीन प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ही संख्या 50 लाखाच्या वर जाणार आहे। मराठा आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय झाल्यास ओबीसी समाजही आंदोलन करेल, सरकारनं निर्णय घेताना दोन्ही समाजाचा विचार करावा, मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा। अन्याय झाला असं लक्षात आलं तर निश्चितपणे ओबीसीचं सुद्धा आंदोलन सुरू होईल। मला असं वाटतं की त्यामुळे सरकार दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय घेते। सोलापुरातील 28 जानेवारीच्या ओबीसी मेळाव्याला विरोध, भुजबळांच्या फोटोला काळं फासलं, अज्ञातांनी पोस्टरही फाडलं, पोस्टर फाडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी।